नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅथ्स संगरी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांच्या. चला बघा, आज आपण काय बघणार आहोत तर इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र आर्थिक विकास नावाचं आपलं प्रकरण. पण या प्रकरणाला मी फक्त तुम्हाला ट्रिक्स देणार आहे की हे प्रकरण नेमकं कसं लक्षात ठेवायचं याची प्रस्तावना आज मी करणार आहे. तर त्यामुळं प्रकरण आपल्याला शिकायचं नाही आहे, फक्त ट्रिक्स आणि याचं बेसिक लक्षात ठेवायचं. सुरुवातीला तर आपला मुद्दा हाच आहे की आर्थिक विकास म्हणजे नेमका काय. ओके, आर्थिक विकास म्हणजे काय. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्या कुटुंबामध्ये बरेच जण असतात, तर त्यापैकी बरेच जण हे काम करण्यासाठी जातात आणि ते दररोज काम करून पैसे कमवतात. तर ते कशासाठी करतो आपण? फक्त 2 वेळचं जेवण मिळवण्यासाठी का? तर निश्चितच नाही. आपल्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे, आपलं कुटुंब कुठेतरी भविष्यामध्ये पुढं गेलं पाहिजे असं आपल्या सर्वांना वाटतं. मग ते जे आहे तर त्याला आर्थिक विकास म्हणतात. जर समजा घरामध्ये जर कोणाला नोकरी लागली, सरकारी नोकरी लागली, चांगल्या पगाराची जर नोकरी लागली तर घरामध्ये आर्थिक सुबकता येते. ओके, तर हे जे आहे ना, तर हे सगळं आर्थिक विकासाचं लक्षण आहे. म्हणजे आर्थिक विकास म्हणजे काय, तर प्रगती होणे, थोडक्यात त्या कुटुंबाची प्रगती होणे. तर असं प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असं तुम्हाला पण ते वाटतं. ओके, की आपल्या घरी खूप सारे पैसे असावेत, आपलं घर चांगलं असावं, घरी गाडी असावी, हे सर्वांना वाटतं. तर हे काय झालं, आर्थिक विकास. मग जसं आपल्याला कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा असं वाटतं, तसं देशाचा सुद्धा आर्थिक विकास व्हायलाच पाहिजे. मग आता देशाचा आर्थिक विकास कसा करता येईल, तर त्यासाठीच या प्रकरणामध्ये काही पॉईंट्स आहेत की जे आपल्याला शिकायचे, जे आपल्याला ट्रिक्सनं लक्षात ठेवायचे. तर सर्वात अगोदर तर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तर त्यावेळेस आर्थिक व्यवस्था नेमकी कोणती स्वीकारायची, तर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता. आर्थिक व्यवस्था म्हणजे नेमकं काय. तर 3 प्रकारच्या आर्थिक व्यवस्था असतात, हे लक्षात ठेवा. पहिली असते भांडवलशाही. तर भांडवलशाही म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये काय असतं की जे उद्योगधंदे असतात, आता आपल्या आजूबाजूला भरपूर उद्योगधंदे तुम्ही पाहता. तर जे सगळे उद्योगधंदे आहेत ते खाजगी लोकांच्या मालकीचे असतात. खाजगी म्हणजे यावर जी मालकी हक्क असतो तर तो लोकांचा असतो, खाजगी लोकांचा, काही ठराविक लोकांचा की ज्यांच्याजवळ खूप सारा पैसा आहे. तर तेच हे उद्योगधंदे म्हणजे कंपनीज उभारतात, कंपनीज तयार करतात आणि त्यांच्याच मालकीच्या ह्या कंपनी असतात. तर ती जी अर्थव्यवस्था असते तर त्याला म्हणतात भांडवलशाही अर्थव्यवस्था, म्हणजे पूर्णपणे खाजगी मालकीची. ओके, बरं. आता दुसरी जी अर्थव्यवस्था आहे तर त्याला आपण या ठिकाणी परत आता अर्थव्यवस्थेचे प्रकार दिलेले आहे. तर त्या प्रकारापैकी पहिली अर्थव्यवस्था मी तुम्हाला सांगितली. आता दुसरी जी आहे ना, तर ती आहे समाजवादी अर्थव्यवस्था. आता समाजवादी म्हणजे काय, तर यामध्ये जे उद्योगधंदे असतात, उद्योगधंदे, तर ते उद्योगधंदे समाजाच्या अर्थात शासनाच्या मालकीचे असतात, समाजाच्या. मग आता यामुळं काय होईल की समाजाची सुद्धा प्रगती होईल. म्हणजे खाजगी लोकांच्या मालकीचे हे उद्योगधंदे आहेत का, तर नाहीत. पण याचे काही ड्रॉबॅकसुद्धा असू शकतात की मग खाजगी लोक यामध्ये काही इंटरेस्ट दाखवणार नाही. मग आता तिसरी जी अर्थव्यवस्था आहे तर ती आहे मिश्र. आता मिश्र म्हणजे नेमकं काय, तर मिक्सचर आहे. कशाचं, त्या वरच्या दोन्ही अर्थव्यवस्थेचं. आता वरच्या दोन्ही कोणत्या पाहिल्या आपण, भांडवलशाही आणि समाजवादी, या दोन्ही अर्थव्यवस्थेचं हे मिक्सचर आहे, म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आहे. मग आता मिश्र अर्थव्यवस्थामध्ये काय होतं की काही उद्योगधंदे हे सरकारच्या मालकीचे असतील आणि काही हे खाजगी लोकांच्या मालकीचे असतील. मग खाजगी लोकांचा सुद्धा इंटरेस्ट वाढतो आणि सरकारची सुद्धा प्रगती होते, देशाची प्रगती होते. ओके, मग आर्थिक व्यवस्था सुधारायला मदत होते. मग त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अगदी टोकाची सुद्धा भूमिका घेतलेली नाही, मध्यम मार्ग निवडला. म्हणजे भांडवलशाहीसुद्धा निवडली नाही, भांडवलशाही, आणि समाजवादी अर्थव्यवस्थासुद्धा नाही निवडली. तर जो मधला मार्ग होता, कोणती, मिश्र अर्थव्यवस्था त्यांनी निवडलेली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. तर हे आपल्याला या प्रकरणात लक्षात ठेवायचं आहे. बरं, आता अजून समोर काय आहे या प्रकरणामध्ये, तर काही क्षेत्रांचे प्रकार दिलेले आहे. सार्वजनिक क्षेत्र, तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे उद्योगधंदे असतात, ज्या कंपनीज असतात, आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी खूप साऱ्या कंपनीज आहेत मोठमोठ्या शहरामध्ये. तर तशा सगळ्या भारतामध्ये. मग सार्वजनिक क्षेत्र म्हणजे नेमकं काय, तर या क्षेत्रातील जे उद्योगधंदे आहेत ते पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. मग आता उदाहरणार्थ संरक्षण साहित्याची निर्मिती करणे, उत्पादन करणे. मग आता हे जे संरक्षण साहित्य आहे हे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आहे, तर त्याला खाजगीमध्ये आपण अंतर्भूत करू शकत नाही. बरं, आता पुढचं क्षेत्र नेमकं कोणतं, हे 3 क्षेत्र लक्षातच ठेवा. खाजगी क्षेत्र, खाजगी क्षेत्र म्हणजे नेमकं काय, तर यातले उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी लोकांच्या मालकीचे. खाजगी लोक म्हणजेच त्यानं तो उद्योग उभारायचा, पैसे सगळे उभे करायचे आणि त्यांनी तो उद्योग उभारायचा आणि त्या धंद्यावर त्यांनी तो जो काय समजा नफा वगैरे होईल तर तो कमवायचा. पण यावर सुद्धा सरकारचं नियंत्रण असतं, पूर्णपणे खाजगीच लोकांचं यावर नियंत्रण नसतं. तर सरकारसुद्धा यामध्ये देखरेख करतं, सरकारचं नियंत्रणसुद्धा यावर असतं. बरं, आता संयुक्त क्षेत्र,
आता संयुक्त क्षेत्र म्हणजे नेमकं काय तुमच्या लक्षात आलं असेल. काही खाजगी उद्योगाच्या मालकीचं आणि काही कशाच्या, तर सरकारच्या. तर हे संयुक्त म्हणजे दोन्हीचं. मग आता हे जे सार्वजनिक क्षेत्र आहे, खाजगी क्षेत्र आहे, संयुक्त क्षेत्र आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. बरं, आता भारतानं जी पंचवार्षिक जी अर्थव्यवस्था स्वीकारली, तर ती कोणती स्वीकारलेली आहे, तर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. आणि 1973 पासून भारताच्या उद्योगधंद्यामध्ये थोडी विकासाला गती वाढली, भारताचा विकास व्हायला लागला. तर हे सगळं आपल्याला या प्रकरणात शिकायचं. बरं, आता अजून आपल्याला या प्रकरणात लक्षात काय ठेवायचं आहे, तर पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजना म्हणजे काय, तर दर 5 वर्षानं भारताचा आर्थिक विकास व्हावा, तर यासाठी काही ना काही बदल केला जातो, तर त्याला पंचवार्षिक योजना म्हणतात. मग जेव्हापासून समजा भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाला, तर तेव्हापासून ह्या पंचवार्षिक योजना सुरू झालेल्या आहे. मग आता पहिली पंचवार्षिक योजना जी आहे, तर ती होती, त्याचं तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचं आहे, 1951 ते 1956. बघा, 5 वर्ष होतात, 1951 ते 1956. तर हे 5 वर्ष होतात. तर ही पहिली पंचवार्षिक योजना होती. आता दुसरी पंचवार्षिक योजना बघा, 1956 ते 1961. आता सुरू आहे 2020. आता किती पंचवार्षिक योजना आतापर्यंत झाल्या, तर ते आपण बघूया. आता ही दुसरी पंचवार्षिक योजना, तर ते योजनेचे उद्दिष्ट वगैरे हे तर सगळे सारखेच असणार आहे. तर त्यामुळे याला थोडं पाठांतरित करा. यामध्ये फार मोठा काही बदल नाही आहे, तर त्यामुळे याला पाठ करून घेसाल तुम्ही. आणि मी सुद्धा सांगेल काही ट्रिक, याला कसं लक्षात ठेवायचं. बघा, आता तिसरी पंचवार्षिक योजना, आता कितीपासून कितीपर्यंत, 1961 ते 1966. तुम्ही बघू शकता अगोदरची किती होती, तर 1961 पर्यंत होती. आणि पुढची सुरू झाली पुन्हा 1961 ते 1966. आता या समोरची जी आहे, तर ती 1966 पासून समोर जाईल 5 वर्ष. मग आता बघू शकता तुम्ही ही समोरची चौथी. बघा, 1966 पासून तर पुढची जी पंचवार्षिक योजना आहे, तर ती कितीपर्यंत जायला पाहिजे होती, तर 1900 समोर 5 वर्ष आपल्याला वाढवावं लागतील. आता 66मध्ये जर का 5 टाकले तर 71 व्हायला पाहिजे. बट या ठिकाणी थोडं तुम्हाला लक्षात ठेवायचं काय, बघा, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये फक्त 3 वार्षिक योजना होती. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, 3 वार्षिक योजना. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 66पर्यंत पंचवार्षिक योजना झाली आणि त्याच्यानंतर फक्त एक 3 वार्षिक योजना होती, तर ती होती 1966 ते 1969. हे 3 वर्ष होते. नंतर परत आता बदल झाला, 1969 ते 1974 पुन्हा पंचवार्षिक योजना आहे. ओके, 1974 पर्यंत. आता ही चौथी झाली. आता 5वी, तर 5वी तुम्हाला दिसते परत, हे बघू शकता तुम्ही. तर अशा या प्रकरणामध्ये पंचवार्षिक योजना दिलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा समोरच्या अभ्यासासाठी सुद्धा होईल, कारण 10वीमध्ये सुद्धा हा बेसच आहे एक प्रकारचा. आता ही 5वी होती. आता 6वी नेमकी कोणती, तर बघू शकता तुम्ही 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985. बरोबर किती वर्ष व्हायला लागले, तर 5 वर्ष. ओके, आता यानंतरची पंचवार्षिक योजना नेमकी कोणती, तर 1985 ते 1990. बघू शकता तुम्ही पण आहे. तर पंचवार्षिक योजना म्हणजे काय, तर भारताचा विकास व्हायला पाहिजे, भारताच्या विकासाला गती यायला पाहिजे. तर हे सगळं उद्दिष्ट या पंचवार्षिक योजनेचं असतं. मग आता पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे प्रत्येक ठिकाणी काही काही वेगळी दिलेली असतात. आता बघू शकता हे पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट. जवाहर, म्हणजे या योजनेत कोणकोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले, तर जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना. आपण आपल्या आजूबाजूला, तुम्ही जर खेड्यागावामध्ये राहत असाल तर तुम्हाला आजूबाजूच्या एखाद्या घरावर हे नाव टाकलेलं दिसतं, इंदिरा आवास योजना. तर हे पंचवार्षिक योजनेचा एक कार्यक्रम आहे. त्या लोकांना जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत, तर त्यांना काही पैसे मिळतात सरकारकडून आणि ते स्वतःचं घर बांधू शकतात आणि त्या घरावर नाव टाकलं जातं इंदिरा आवास योजना. आणि तुम्ही हे नाव जर ऐकलेलं असेल तर नक्की एकदा कमेंट करा. बघा, आता 8वी पंचवार्षिक योजना, नंतर 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालेलं आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणकोणते कार्यक्रम आहे, पंतप्रधान रोजगार योजना आहे, पहिली समृद्धी योजना रोजगार आहे. नंतर बँकाचे राष्ट्रीयकरण आहे, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला, ओके, बाय, धन्यवाद. नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करा, लाईकवर क्लिक करा.